कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि पुढे समोर मंडप आपल्यासाठी नका पायाचे चपला काढा इकडे हे पोरं उठा इकडे रे ना सुंदर ते ध्यान उभे विटे बरी सुंदर ध्यान उभे विटे बरी करके बरी ठेवूनिया तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर सुंदर उभे विटे बरी सुंदर उभे विटे तुलसी हार गला क्या बात है तुलसी हार गला तुलसी हार गला कास पीतांबर तुलसी हार गला कास पीतांबर तुलसी पीतांबर आवडे निरंतर हेची ज्ञान तुलसी हार गळा कास पीतांबर 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 आवडे निरंतर तुलसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर
आवडीने हो पाहिला त्रिमुख आवडीने तुळशी हार कंगडा गाजे पीतांबर तुळशी हार कंगडा गाजे पीतांबर आवडे निरवते आवडे निरवते हे चिदान तुळशी हर कंगडा गाजे पीतांबर तुळशी हर कंगडा गाजे पीतांबर विठ्ठल
हरि 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 जय जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम जय संत संग भाग्य संग संत कृपे संत कृपे संत गायात विरोधी गाए गायात विरोधी संत कृपे साधका निष्पाप साधका निष्पाप साधका निष्पाप साधका निष्पाप साधका निष्पाप साधका निष्पाप वैराग्याचे भाग्य भाग्य 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 वैराग्याचे भाग्य वैराग्याचे भाग्य भाग्य वैराग्याचे भाग्य कृपेचे दीप संत कृपेचे दीप संत संगे हाची लाग संत संगे हाची लाग संत संत कृपेचे वैराग्याचे भाग्य 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 वैराग्याचे भाग्य भाग्य वैराग्याचे भाग्य भाग्य वैराग्याचे भाग्य संत संग संत संत संग हाची लाग
संग संग संत संग 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 कृपे दीप 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 संत 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 संग हाथी लाग रे नाम सत संग 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 सत संग सत संग सत संग सत संग सत संग आचिला सत संग संत संग सत संग आचिला संत कृपेचे संत कृपेचे करी साधका निष्पाप 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 करी साधका साधका निष्पाप करी साधका करी साधका निष्पाप साधका करी साधका करी साधका करी साधका निष्पाप कैडी साधका निष्पाप रेना
करी साधका करी साधका संत रूपे संत रूपे वैराग्याचे भाग्य संत संगाचे लाग संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप थोडा विको द्या तोच देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तुका प्रेमेनाचे गाय तुका प्रेमेनाचे गाय गाण्यात विरोने जाय संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी फुल्या माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या निवृत्ती नाथाचे चरण जनार्दनी एका जनार्दनी नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी
संत संघाचे लाग संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप सकल संत कंठभूषण अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 4 चरणाचा एक महत्वपूर्ण अभंग आपण चिंतन शिवेमध्ये घेत आहोत। अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पंढरीनाथ साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली ज्ञानोबार आहे। विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकरण टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य हार्मोनियम वादन या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबुराव महादेव गीते यांच्या प्रथम पुण्य स्मरणार्थ समापन्न झालेली एक दिवसीय हे देव दुर्लभ भक्ती सेवा आहे। त्यांच्या कुटुंबामध्ये ज्यांची धर्मभार्या गंगा भागीरथी सरस्वती बाबुराव गीते, चिरंजीव श्री सोमनाथ बाबुराव गीते, श्री रावसाहेब बाबुराव गीते, मुलगी गंगा भागीरथी मीराबाई एकनाथ शिरोळे, सौ मंदाबाई गणपत बोरगुडे, सौ लताबाई काशीनाथ शिरोळे, सौ सत्यभामा शंकर चव्हाणके, सौ सुलोचना प्रभाकर शिरोळे आणि सौ ठकोबाई चांगदेव उरडे, ज्यांचे बंधू श्री भागवत महादेव गीते आणि ज्यांच्या द्वारा आपणा सर्व भाविकांच्या आणि या व्यक्तिमत्वाच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ही भगवत चिंतन सेवा अवगाहन करण्याची, ही सेवा करण्याची माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला ही संधी प्राप्त झाली। ते श्री गणेश पांडुरंग थोरात या सेवेला महाराष्ट्रातले हिमालयाच्या आणि सह्याद्रीच्या उंचीचे मोठे मोठे गायन क्षेत्रातून मोठी मंडळी आहेत। संगीत अलंकार परमपूज्य परमश्रद्धेय श्री भगुरे गुरुजी आहेत। महाराष्ट्राची गान कोकिळा आपल्या सर्वांच्या परिचयाची श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परमश्रद्धेय जगदाळे गुरुजी आहेत। आधी त्यांची सगळी सहकारी मंडळी आहेत। मृदंगातल्या क्षेत्रातील हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य श्री नितीन महाराज महाराज आहेत। परिसरातले कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आपण सर्व भाविक वृंद या सेवेकरता या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। प्रथमतः आपण सर्वांच्या चरणाला हृदयपूर्वक वंदन करून महाराजांच्या या अक्षरावर सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेने काही बोलण्याचा आपण अल्पसा प्रयत्न करूया। विठ्ठल देवा हा मृत्यूलोक आहे। या मृत्यूलोकामध्ये कायमचा आतापर्यंत कोणाला राहता आलं नाही, कायमचं कोणी राहत नाही आणि कायमचं कोणी राहणार नाही। येणे ये कालवा जाणे ही शेवटी, येणे ये कालवा जाणे ही शेवटी,
कायमच कोणाला राहता येत नाही. गंमत सांगू, जीवनातल्या सगळ्या गोष्टी अनिश्चित आहे देवा, पण एकच गोष्ट निश्चित आणि ती सत्य आहे, ती अटळ आहे. प्रश्न विचारले तर लगेच लक्षात येईल आपल्या. जन्माला आलेला मनुष्य ग्रॅज्युएट होईल का नाही असा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर उत्तर अनिश्चित राहील. ग्रॅज्युएट झाला, नोकरी मिळेल का नाही असा प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित राहील. नोकरी मिळाली. लग्न होईल का नाही असा प्रश्न विचारला नितीन महाराज, आता अनिश्चित राहील. झालं लग्न. मनासारखी बायको मिळेल का नाही गुरुजी असा प्रश्न विचारला तर उत्तर अनिश्चित राहील. मिळाली बायको, मुलबाळ होईल का नाही असा प्रश्न विचारला तर उत्तर अनिश्चित राहील. सगळ्या प्रश्नाची जीवनात काय समस्येची उत्तर अनिश्चित आहे देवा, पण एका प्रश्नाचं उत्तर सत्य आहे, अटळ आहे आणि ध्रुव आहे. कोणतं? जन्माला आलेला मनुष्य मरणार की न मरणार, निश्चित मरणार आहे. जातस्य ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्मामृतस्य च तस्मात् पर्याहार्यर्थे न त्वं शोचितुम् अर्हसि. जगाच्या इतिहासात संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज जर अपवादाला सोडले तर कायमचं कोणी थांबलं नाही देवा, थांबता येतच नाही. आमची गुरुजी श्री गुरु विठ्ठलबा गुले सांगायचे, बुवा म्हणून शहाण्या माणसाने दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही. कोणत्या दोन? पहिलं मरणाला विसरायचं नाही, दुसरं देवाला विसरायचं नाही. दो बात को मत भूलो हो चाहे हे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. मरणाला विसरू नका देवा. गुरुजी सांगायचे, शहाणी माणसं मृत्यूला डोळ्यापुढे ठेवूनच जगतात नव्हे, जगातली शहाणीच ती आहे जी आपल्या डोळ्यासमोर मृत्यूला ठेवून जगतात. का? मृत्यूला डोळ्यासमोर ठेवून जगणारी माणसं पापाचरणामध्ये कधी प्रवृत्त होत नाही. हे वेडे 100 कोटीचे भ्रष्टाचार करणारे, त्यांना माहितीच नाही एक दिवस रुपया सोडून जायचं, कोटी रुपये इथे सोडूनच जायचंय की. मग कशा करता? मरणाची कार्य नाही आठवण, हे का विसरवणे राहिला अशी. आपल्या मरणाला विसरू नका आणि दुसरं देवाला विसरू नका. देवाला विसरल्यानंतर कोणता अपघात होतो महाराज सांगतात, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी. पचतील खानी 84, पचतील खानी 84, पचतील खानी 84, पचतील खानी 84. क्षमा मागून बोलू. सगळ्या जगाचा जर अभ्यास केला तर माणसाचे सगळ्या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती आहे. ते राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल. एखाद्याचे वाक्य वापरू, अलीकडे माणसं अध्यात्मापासून खूप आणि खूप बाजूला जाऊ लागली आणि नास्तिकवादी होऊ लागली. याची अनेक कारण आहे, पण एक महत्वाचं कारण आमच्या SV कॉलेजचे प्रिन्सिपाल गुरुनाम गुरु मामा साहेब एक महत्वाचं कारण सांगायचे. मामा म्हणायचे, पाश्चात्य संस्कृतीने हिंदू संस्कृतीवर एवढं मोठं आक्रमण केलंय देवा, त्याचा परिणाम या भारत देशातला तरुण वर्ग आणि तरुणी वर्ग आपल्या चांगल्या संस्कृतीपासून बाजूला जाऊन या भोगवादी आणि चंगळवादी संस्कृतीचा स्वीकार करू लागले. हे सगळ्यात वाईट आहे देवा. लोक किती नास्तिकवादी झाले, एक वाक्य सांगतो म्हणजे लक्षात येईल. अरे देवाने दिलेला तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल देवा? हे कोणी दिलंय? याचा कधी अभ्यास केला? हे नॅचरल नाही. बुद्धीतली भ्रामकता काढून टाका. हे नॅचरल मिळालेलं नाही. हे नॅचरल जर असतं तर मग मेल्यानंतर तेच डोळे मग पाहत का नाही? मेल्यानंतर तेच पाय मग चालत का नाही? मेल्यानंतर देवा तेच हाते मग हलत का नाही? आणि मेल्यानंतर तेच तोंडे मग बोलत का नाही?
कारण नॅचरल नाही, याला चालवणारा जो आहे त्याचं नाव परमात्मा. देखवी ऐकवी देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण हो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे माझ्या पुढे थोडा समाज आहे पण जाणकार आणि शिकलेला आहे. माझे 2 वाक्य पटकन आपल्याला कळतील. देवाचं अस्तित्व पटवून देण्याकरता नाथ महाराजांनी महाभारत रामायणामध्ये 13 ओव्या दिल्यात, पैकी 2 ओव्या सांगतो म्हणजे देवाचं अस्तित्व कळेल. देव नाही मानणाऱ्या माणसांनी फक्त त्या 2 ओव्या लक्षपूर्वक ऐका. पहिली ओवी, प्राणापानाचे जोड भाती फुंक फुंकून या हो रात्री आटीत शेणी नोकती उदरा माझी. नाथ महाराज सांगतात माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही हो? होते. जगामध्ये तिघांच्या डोळ्याच्या पापण्या खालीवर होत नाही. कोणा तिघाच्या? एक देवाच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. दुसरा मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधीच खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध त्याला हे माहित नाही, त्याला खायचंच माहिती, पुढचं काय माहिती. त्याच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. तिसरं सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. माणसाची किती होती सांगू? प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगतात निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते देवा, याची गिनीज बुकात नोंद आहे. 17,000 वेळेला पापणी खालीवर होते. असं कोणी म्हणतं का माझी पापणी खालीवर व्हायची वेळ झाली? असं कोणी म्हणत नाही. आता वाचलेला नाही, प्रत्यक्षात पाहिलेला आणि अनुभवलेला प्रसंग सांगतो. कोणाला पाहायचा असेल तर पत्ताही देतो. हा नाशिक जिल्हा आहे, सिन्नर तालुका आहे. याच्या पुढे येवला पलीकडे गेलं का लगेच चांदवड तालुका आहे. या चांदवड तालुक्यामध्ये माझा एक मित्र आहे देवा. आमचं SP कॉलेज पूर्ण झालं. तो ऑस्ट्रेलियाला शिकण्याकरता गेला. मी जोग महाराज संस्थेमध्ये आलो. 11 महिने झालेत माझ्या मित्राला. 11. अहो त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या खाली पडतात पण त्या वरच जात नाही. त्याचे वडील आता सध्याला थायलंडला आहे. त्यांनी सांगितलंय महाराज जगातले 5 देश फिरलोय. 5 कशा करता? माझ्या एकुलत्या एक मुलाला या रोगावर औषध मिळेल याच्या करता. पण 5ही देशातल्या डॉक्टरने सांगितलंय मग बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्यालाच हा रोग होऊ शकतो, तो तुमच्या मुलाला झालाय. याच्यावर औषध नाही. वेळ आणि पैसा खर्च करू नका, तुम्ही गावी जा. बाप भिंतीवर धडका घेऊन रडतोय देवा. असं काय माझ्या मुलाने कर्म केलंय का त्याला असा रोग झाला, त्याचं औषध संपूर्ण जगामध्ये मिळू नये, असा काय अपराध आहे? देवा डॉक्टर येतात, भोवय आणि पापण्याचे ते मध्ये 2 इंजेक्शन देतात दर 2 दिवसाला. खाली पडलेली पापण्याशी वर जात नाही का? स्नायू परिपक्व राहिली नाही, निर्जीव होऊन गेले. म्हणून चष्म्याला रॉड बनवलेत. रॉडनी पापणी उचलतात, कानाला अडकवतात. त्यावेळेला त्याला थोडं दिसतं देवा, थोडं. त्याला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली देखील खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्यालाही कळेल या पापणीला हलवणारं कोणीतरी आहे. म्हणून त्या सत्तेचं नाव परमात्मा आहे, हे विसरू नका.
वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता राहिले अहंता मग कोठे. त्याच्या खालच्या 6 ओव्यांपैकी 4थ्या क्रमांकाची ओवी पुन्हा बघून घ्या. नाथ महाराज सांगतात, पाव्या माझे राग ज्ञान केले अति मधुर गायन, परे तो पाव्याचा नो हे गुण जान कळा गातयाशी. अरे पावा म्हणजे बासरी, जशा हार्मोनियम आहे. ही जरी गोड वाजत असेल तर तिचा गुणधर्म नाही, त्याच्यावर बोट कोणाचे फिरतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. तसा शरीर रूपी पावा नाकातून कानातून डोळ्यातून जो वाचतोय ना तोंडातून, याला फुंकर घालणारी सत्ता म्हणजे परमात्मा आहे. तो ज्या दिवशी या पाव्यामध्ये फुंकर घालायची बंद करेल, लोक त्याच पाव्याला उचलतील आणि स्मशानभूमीच्या पत्र्यामध्ये पेटवून देतील. याचं कधीतरी स्मरण आपल्याला असलं पाहिजे. म्हणून देवाला विसरायचं नाही. जेने हा जीवा दिला दान, जग जग जीवन नारायण गाईल गुण दया. जेने हा जीवा दिला करीन चिंतन जग जीवन गाईल गुण होऊ शकत नाही. देवा त्याच्या दर्शनाशिवाय आपल्या जीवनाची पूर्णता होऊ शकत नाही. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. संसारामध्ये कायमची पूर्णता देण्याचं सामर्थ्य नाही, तो देत नाही आणि पुढे देणार नाही. तो अपूर्ण आहे. 2 वाक्य सांगू, आपण सुज्ञ आहात, फार सांगण्याची गरजच पडणार नाही. ज्याच्यामध्ये नेहमी वादाबाकी तो संसार आहे, ज्याच्यात नेहमी बेरीज आहे तोच परमार्थ आहे. कशा कशाची वादाबाकी आहे? संसारात पहिले आयुष्याची वादाबाकी, दुसरी पदाची वादाबाकी, तिसरी पदार्थाची वादाबाकी. विठाला पहिला आयुष्याची वादाबाकी. मला सांगा, आतापर्यंत आपल्या आयुष्याची बेरीज झाली का वजाबाकी झाली? हो, वजाबाकी की नाही? मग वाढदिवस एवढे थाटात काय साजरे करतात? बोर्ड लावायला जागा पुरे ना महाराज. वाढदिवस वाढदिवस, कोणी कोंबड्याचा वाढदिवस करतं, कोणी मांजराचा करतं. आम्ही ऐकलंय लोक लग्नाचाही वाढदिवस करतात. का करत असावे? झालेलं लग्न टिकण्याची शंका वाटत असावी म्हणून वाढदिवस. आता काय वाढदिवस आहे का? ज्ञानोबराय सांगतात, उपजलिया दिवस दिवशे हो लागे काळाचे चाईशे, वाढे करते नवशे होते गुडिया. क्षणोक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललोय याचं भान ठेवा देवा. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत दे जाणार संत, नाशिवंत दे जाणार आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो किंवा घडे घडे काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्याची वजाबाकी होती संसारात. स्वहिताचा गौरवा ध्यानी श्रीहरीचा, स्वहिताचा गौरवा ध्यानी रहा श्रीहरीचा, स्वहिताचा गौरवा श्री हरीचा, दादा गौरवा ध्यान. आयुष्य आयुष्य आहे महा, आयुष्य झालं आटा करी से महा, स्वहिताचा
दारा असं वाटतं आज गोदावरीच्या वाळवंटात आहे निवृत्तीनाथांचा सोहळा चालू आहे. आयुष्यदात आहे पा काळ जपतशे महा स्वयताचा घोरवाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्याची वजाबाकी, दुसरी पदाची वजाबाकी. ज्ञानोबरांची भाषा आहे कठोर वाक्य. ज्ञानोबराय बोलतात, अरे स्वर्गाचा राजा इंद्र त्याला जर कायमचं पद मिळत नाही इंद्राला, मग सरपंचांनी कशाला विचार करायचा प्रत्येक पंचवार्षिक आपल्याच घरात असावे म्हणून. किती गाढवपणा आहे त्याचा तो, किती गाढवपणा आहे. दुसरं काय, कायमचं पद कोणाला मिळत नाही देवा. ते तंबुक्त्वा स्वर्ग लोक विशाल तुका म्हणे जाती पुण्यक्षय वाजवती. पद वजाबाकीत जातं आणि संसारातली पदार्थही काळाच्या आड जातात देवा. जे जे देखरे सकळ ते हे स्वप्नेचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराची. याच्या उलट बघा, परमार्थात आयुष्याची वजाबाकी होत नाही. जर गेलेलं आयुष्य असेल तर वाढवून मिळतं देवा. सदा काळ गणना करी आयुष्याची, पण कथेची वेळेची आज्ञा नाही. गेलेलं आयुष्य असेल तर भगवत कृपेने किंवा संत कृपेने पुन्हा वाढवून मिळत आहे. महाराष्ट्रात अशा अनेक इतिहास आहेत. जाता जाता एक इतिहास सांगतो. आम्ही ज्या परंपरेमध्ये शिकलो, आम्ही ही सगळी मंडळी ज्या परंपरेचे आम्ही पायक आहोत, ती ज्ञानेश्वर महाराजांपासून आलेली परंपरा स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांची परंपरा आहे. या परंपरेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले देवा. ज्यांचा अधिकार सांगू, जगाच्या इतिहासात 1000 वर्षापूर्वी शुकाचार्य आपल्या आईच्या पोटात 12 वर्ष राहिलेला इतिहास 12. त्यानंतर 70 वर्षापूर्वी स्वामी महाराज आपल्या आईच्या पोटामध्ये 18 महिने राहिलेला इतिहास आहे. शुकाचार्यांचा अवतार स्वामी महाराज. त्यांचं गाव निनगूर आहे, त्याला निकनूर म्हणतात. अंबाजोगाई रोडवर मांजर सोंब्यापासून 11 किलोमीटरवर ते गाव आहे. कधी जा. हे सरला बेटाचे महंत नारायणगिरी महाराज त्याच गावचे. डवरे गुरुजी, गणपतबुवा सातपुतेकर, ही सगळी मंडळी निनगुरची. भीमसिंग महाराज गडकर हे त्यांचेच. भीमसिंग महाराज तर स्वामी महाराजांचे पुतणे आहेत. हे सगळे एका गावचे. त्या निनगुरला भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा प्लेगच्या साथीने मृत झाला देवा, मेला. मी आपल्या पुढे गणित ठेवतो, चुकलं तर मला सांगा नंतर. दर 100 वर्षांनी एक महामारी येते. दर 100 वर्षांनी. 1820 साली प्लेग आला, 1920 साली कॉलरा आला आणि बरोबर 2020 साली कोरोना आला. 100 वर्षाच्या टप्प्यावर एक महामारी आहे. त्या प्लेगच्या साथीने तो मुलगा मेला. प्रतिष्ठित घर असल्यामुळे सगळं गाव त्याच्या दफनविधीला जमा झालेलं होतं. गार म्हणजे खड्डा खांडून तयार झालेला होता आणि गाव जमा झालेलं होतं दरवाजा पुढे. पण ती आई आपलं मेलेलं बाळ मात्र तिच्या मालकाकडे म्हणजे मुलाच्या बापाकडे देत नव्हती. का? तिने आपल्या मालकाला सांगितलं, अहो जोपर्यंत स्वामी महाराज येणार नाही, माझं बाळ मी त्यांच्या मांडीवर देणार नाही ना, तोपर्यंत त्याला पुरायला हात लावायचा नाही. केवढी अडचण आली देवा ही आता. स्वामी महाराज तर गावात नाही, 10 किलोमीटरवर सावरगाव नावाचं गाव एक कीर्तनाला गेले. अहो आता 70 वर्षापूर्वीचा इतिहास येतो, असा खूप दूरचा नाही. टांग्याने लोक गेले. चालू कीर्तनामध्ये स्वामी महाराजांच्या कानात ही वार्ता सांगितली. स्वामी महाराजांनी आपल्या टाळ करायला फेटा बांधून कीर्तन करायला लावलं. स्वतः टांग्यात बसले, तिथं आले. त्या आईने स्वामी महाराजांना पाहिलं तर ऊर बडून रडत होती देवा. ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओव्या किती गोड दिल्यात बघा. ज्ञानोबराय बोलतात, वैशेची शेवटी एकची पुत्रवान धोटी, मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. अरे ज्या वयात मुलगा होण्याचं लक्षणच नाही, अशा 60व्या वर्षी देवानी कृपा करावी आणि वांज असलेले एखाद्या आईला बाळ व्हावं. तिचा आनंद गगनात मावत नाही देवा, गगनात. पण काय उपयोगाचं आहे? बाळ जन्माला आलं आणि काही तासात लगेच मरून गेलं. तिचे इतकं दुःख कोणाला होईल का हो?
माये पडोनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटते मीना. पाण्यातून मासा जसा काढावा तशी आई तरफड करत होती त्या मुलाच्या. स्वामी महाराज आले, त्या मुलाच्या वडिलांना सांगितलं चिंता कशाला करता, त्याला स्नान घाला. बापानी स्नान घातलं महाराज मेलेल्या मुलाला. आणि स्वामी महाराजांनी फक्त आपल्या मांडीवर घेतलं. साधूच्या वचनामध्ये एवढं सामर्थ्य आहे देवा. एकच हाक मारले, भानुदास काय झोपला, उठ म्हटलं. व झोपेतून मनुष्य जसा जागा व्हावा तसे मेलेले भानुदास पुन्हा जिवंत झाले देवा. 2 मुलांनी 1 मुलगी. 111 वर्षाचं त्या म्हाताऱ्याचं वय. पत्ता लागला तर फोन नंबर सहित मी देतो तुम्हाला, तुम्ही बोला त्याच्याबरोबर. का परमार्थात आयुष्य वाढवून मिळते, आयुष्याची वजाबाकी होत नाही. परमार्थामध्ये पदाची वजाबाकी होत नाही, कधीच पद वजाबाकी जात नाही. तुम्ही माजी सरपंच ऐकला असेल, माजी आमदार ऐकला असेल, माजी खासदार ऐकला असेल. हे माझे हबाप कधी ऐकलं का? अहो जे माझे होतात ते हबापच नसतात पुन्हा. ते कसले हबाप? जबावरी चंद्र सूर्य तबावरी कीर्ती घट अस्थिरू. महाराज ज्ञानेश्वर महाराजांना समाधी बसून 750 वर्षाचा काल होत आलाय. 726 वर्ष झाली. समाज विसरला नाही, विसरत नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरणार नाही. ऐसी चराचरी कीर्तीची, ऐसी चराचरी कीर्तीची, ऐसी चराचरी कीर्तीची, ऐसी चराचरी चराचरी कीर्तेजांची पद वजाबाकीमध्ये जात नाही. आणि परमार्थामध्ये पदार्थ देखील वजाबाकीत जात नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना संपूर्णतेच्या जीवनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्याकरता महाराज साधना करत होते. संसाराच्या तापे तापलो मे देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय. महाराजांच्या केलेल्या साधनेचा परिपाक झाला आणि भगवंतांनी महाराजांना दर्शन दिलं. दर्शन देऊन दिलं का? वैराग्य नावाचा प्रसाद दिला. वैराग्य, वैराग्य सिद्धी जाई जे पसायतया, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि त्या वैराग्याला भाग्यशक्ती संतांच्या द्वारा कशी प्राप्त झाली त्याची मीमांसा तुकोबर आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात. वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे
कसले अक्षर आहे कसलं गायन आहे. वैराग्याचे भाग्य. महाराज म्हणतात मला माझ्या वैराग्याला भाग्यशक्ती प्राप्त झाली. वैराग्य मिळणं वेगळं आणि त्याला भाग्यशक्ती प्राप्त होणं वेगळं. या दोन्ही गोष्टी भिन्न भिन्न आहेत, एकत्र नाहीत. वैराग्य ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर उभी वापरली. देवा वितरागते सारेखा जोडोने ठेवेला सखा जो आगविया भूमिका सवे चाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या जगामध्ये अशी एकही साधना नाही की ती वैराग्याशिवाय केली जाते. परमार्थामध्ये अगोदर वैराग्य लागतं आणि मग पुढे पाऊल टाकला जातो. गम्मत सांगू, संसाराने माणसं ज्या स्थितीला प्राप्त होतात त्याचं नाव वैताग आहे आणि परमार्थाच्या साधनेने जे मिळतं त्याचं नाव वैराग्य आहे. वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं. पण आमचे गुरुजी याच्या पुढे सांगायचे काय, ज्याला संसाराचा वैताग जरी आला असेल आणि या वैतागाने जरी तो संतांच्या जवळ गेला ना तरी संत त्याच्यावर कृपा करतील. त्याचा वैताग सुद्धा वायाला जाणार नाही, त्याला वैराग्याचं रूप प्राप्त होईल. पण तो वैताग झाला पाहिजे ना. आता मुलांनी कमरेत जरी लाद घातली तरी बाप म्हणतो हे भी दिन चले जाएंगे. आता काय म्हणा, आता हे वैतागाच्या पुढच्या अवस्था आहे. माझ्यापेक्षा आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, माझा बोलण्याचा अधिकार नाही. पण दोन वाक्य आमच्या गुरुजींची त्यांची म्हणून सांगतो. आमचे गुरुजी म्हणायचे श्री गुरु विठ्ठल बागुले, बो संसारामध्ये एक वर्ग अति शहाणा, एक वर्ग फार अज्ञानी आहे. शहाणा को ज्या दिवशी आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाच्या पायाला येईल ना, शहाण्या बापाने किंवा शहाण्या आईने आपल्या करदोऱ्याच्या चाव्या सोडायच्या, मुलाच्या हातात द्यायच्या. बाळू हे बघ तू आणि तुझा प्रपंच तुला जसा करायचा तसा कर. खांद्यावर पताका घ्यायची, महिला निवृत्तीनाथांची वारी करायची. शहाणा बाप येतो. आणि दुसरा तो करदोऱ्याच्या चाव्या सोडून देत नाही, त्याच्या इळ्याने कापून घ्याव्या लागतात. कधी घ्यावं लागतं हे मी सांगू का तुम्हाला. किती वेडे बाप असतील देवा, आहे फार वेडे. संसारातली लोक असे लगाम सोडायचं नाही म्हणतात. लगाम धरता धरता गोडच जातं निष्ठून, हातात नुसता लगाम राहतो. काय राहत काय गीता सांगते, ये संस्पर्शजा भोगा दुःख योजय येवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा. शहाणी म्हणतो संसार करत असताना दिसत असतील त्याच्यात रममान होत नाही देवा. रममान होणं म्हणजे रिटायर जरी झाला तरी कुक्कुट पालन करण बसणं, ज्याला म्हणतात रममान होणं. काय नाही टाइमपास. मूर्खा टाइमपास करता मिळालं का मनुष्य देह? टाइमपास करता. अरे संसाराची जबाबदारी वाहता वाहता अर्ध आयुष्य निघून गेलंय. देवाने पोट भरण्या इतकी पेन्शन आपल्याला दिलेली आहे. देवा आता तरी परमार्थ करता आला पाहिजे, नाहीतर या काळात जर परमार्थ नाही करणार तर देवाला काय जाब देणार. काय जाब देशीय मधुता, काय जाब देणार आहे आपण. शहाणा तो आहे ज्याला संसार आणि परमार्थाचा समन्वय करता आला, तो शहाणा आहे. आणि मूर्ख तो आहे फक्त संसाराचे जो जीव वाहू वाहू मेला, तो मूर्ख आहे देवा. मूर्खपणा पदरात नाही पडला पाहिजे. संसार आणि परमार्थाचा समन्वय साधता आला पाहिजे. तो हुशार आहे. काय वैन समन्वय साधल्याने महाराज सांगतात, विठाल विठाल विधाने हेची आश्रमाचे तुकाने परम पद फळ वैराग्याचे, परम पद वैराग्याचे, परम पद वैराग्याचे, परम पद वैराग्याचे.
चित्ताची गती पावेल आणि वैराग्य नावाची शक्ती प्राप्त होईल देवा. पण समन्वय साधता आला पाहिजे. संसारामध्ये समन्वयाची अत्यंत आवश्यकता आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या वैराग्य सिद्धीला प्राप्त झालेले. वैराग्याचे भाग्य याचे अनेक प्रकार करता येतील, पण समयाची मर्यादा आहे. मुख्य 2 प्रकार करतो, नाही तर तसं पोट प्रकार अनेक आहेत वैराग्याचे. मुख्य 2 प्रकार करतो, कळेल आणि आपलं वेळेत होईल अशा अंगाने 2 प्रकार आहेत. एक कृतीचं वैराग्य आहे, दुसरं वृत्तीचं वैराग्य आहे. कृतीचं वैराग्य फार सोपं आहे देवा. पॉम्पलेटवर वैराग्य मूर्ती टाकायला असे किती पैसे द्यावे लागतात. रामकृष्ण भाऊ इडशेकर म्हणायचे, ह्या पदव्या पॉम्पलेटवर टाकण्याकरता दिलेल्या नाहीत, जगण्याकरता दिलेल्या आहेत. याचं आत्मभान असलं पाहिजे. ते का पॉम्पलेटवर थोड्याचे. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टिरट कापे. नो हे वैराग्य सोपा रे, मद बोलता वाटे खरे. माझ्याजवळ दोघांनाही प्रसंग आहेत. प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ बृहस्पतींचा अवतार गुरुवर धुंडा महाराज देगलूरकर सांगायचे. हे दोन्ही प्रसंग मी आपल्या पुढे मांडतो आणि पुढे चालतो. पहिलं कृतीचं वैराग्य कसं आहे. गोदावरी काला म्हणजे गंगेवर स्नानाकरता एक साधू आलेला होता. स्नान झालं, भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान केलं आणि अंगाभोवती प्रदक्षिणा करू लागला. प्रदक्षिणा करता करता घाटावर 2 दगडाच्या फटीमध्ये एक पिवळी धमक, 1 तोळा सोन्याची अंगठी हिऱ्याची पडलेली त्या साधूने पाहिली. प्रकार असा होता, साधूच्या अगोदर महिन्यापूर्वी एक श्रीमंत मनुष्य दर्शनाकरता गंगेच्या आलेला होता. गंगेवर स्नान करावं म्हणून त्यांनी बोटातली अंगठी काढून त्या 2 दगडाच्या फटीमध्ये ठेवून दिलेली होती. स्नान झालं तसाच निघून गेला, त्याच्या लक्षातच आलं नाही. एका महिन्याने साधू आले, ती अंगठी पाहिली, जवळ गेला, अंगठी उचलली खिशात घालणार, मग कळालं मी साधू आहे. पटकन टाकून दिली. हाताने टाकली पण मनातून जाईना ना देवा. ते हातात असते तर परवडली असते. आकर्षण वाईट आहे देवा. 2 गोष्टी सांगू, गरज वेगळी आणि आकर्षण वेगळं. प्रसंग पडला तर मनुष्य गरज टाकून देईल, आकर्षण सुटत नाही. अहो, एकादशीच्या दिवशी चांगले वारकरी अन्न सोडतात पण तंबाखू सोडत नाही. काय प्रेम असेल, आकर्षणाचा प्रकार आहे. प्रसंग पडले तर बायको सोडतील पण तंबाखू नाही. तुझा वियोग न व्हावा. काय प्रेम आहे लोकांचं तंबाखूवर. का? तंबाखूचं आकर्षण आहे, अन्नाची गरज आहे. आकर्षण वाईट आहे, त्याचं आकर्षण जाईना, तिथून वृत्ती हले ना. काय करावं, काय करावं. घोलेबुवा सांगायचे, आकर्षण जर निर्माण झालं ना तर माणसं विष्टेतला पडलेला रुपया सुद्धा काडीने काढून घेतात. ही आकर्षणाची ताकद आहे देवा. फार वाईट आकर्षण. त्याने इकडे तिकडे पाहिलं, मला घेता येत नाही पण व्हायला कसे जाऊ देऊ, व्हायला कसे जाऊ देऊ, काय करू. इकडे तिकडे पाहिलं, घाटावर एक धोबी धुणं धुताना पाहिला. त्याला आनंद झाला साधूला. मोठ्याने हाक मारले, इकडे. धोबी पळतच आला. जी महाराज कशाला बोलवलंय. काही नाही, त्या 2 दगडाच्या फटीमध्ये बघ हिऱ्याची 1 तोळा सोन्याची अंगठी पाहिली का. तो म्हणाला हो. मग घे की म्हणले. तो मोठमोठ्याने रडायला लागला. त्याला काही कळायचं ना त्या साधूला. मी याला शिवी दिली नाही, शाप दिला नाही, पाण्यात याला डसलं नाही, मग रडत काय. विचारलं, रडतो का रे. त्याने सांगितलं, मला फार वाईट वाटलं म्हणून रडतो. कशाचं वाईट. महाराज 1 महिना झाला ही अंगठी मी दररोज पाहतो, कधी घेण्याची इच्छा झाली नाही, आणि तुम्ही साधू असून तुमची वृत्ती गेली, मग हसावं का रडावं. हे कृतीचं वैराग्य देवा. काय किंमत अशा वैराग्याला. याच्या पुढे वृत्तीचं वैराग्य. काय घोलेबुवांची प्रमाण असायची देवा. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या का नाही. गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती. राजा कीर्ती जगमाची हो, राजा कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती.
2 प्रसंगापैकी एक प्रसंग सांगतो. आम्ही 4थ्या वर्षाला होतो गुरुजी. 4थ्या ज्ञानेश्वरी कंठस्थ करत असल्यामुळे घोलेबॉनच्या आमच्या गुरुजींच्या खोलीत होतो. आमचे गुरुजी म्हणजे पंचानन साधू होते देवा. फार मोठा त्याग. एकच धोतर असायचं, एकच शर्ट असायचं, एक टोपी असायची, एक पंढरपुरी उपरण असायचं. याच्या पलीकडे आम्ही संग्रह पाहिला नाही कधी. इरलं होतं धोतर, त्याला दंड घालायची पद्धती होती. आता अलीकडच्या मुलांना दंड कळणार नाही, फार झालं तर दांडकं कळेल. दंड काय कळतंय? फाटलेल्या वस्त्राला मध्ये टीप घालणं, त्याला दंड घालणं म्हणतात. बोने सांगितलं बो आमचं धोतर इरलंय, एवढं दंड घालून आणाल? नाही म्हणायची काय ताकद आहे देवा. मुळात त्यांची सेवा घडावी म्हणून मुलं महिना नंबर लावायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते शौचविधीला जरी निघाले ना तरी डमा देण्याकरता माझा नंबर लागावा म्हणून पोरं पहाटे बुवा उठायच्या अगोदर उठायचे. सगळं काही होईल देवा, पण गुरुसेवा घडत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांवर जेवढं प्रेम केलं तेवढं जगाच्या इतिहासात अशी गुरु शिष्याची जोडी पुन्हा मिळणार नाही. खूप प्रेम. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्या अंगाचा वारा मी होईल, ज्या अंथरुणावर झोपतात ना त्या अंथरुण मी होईल. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या गुरुविषयीच्या वाचा देवा, आपलं अंतकरण भरून येईल. ते धोतर घेतलं. संध्याकाळी आमच्या संस्थेपासून एक 20 मीटर अंतरावर मशीनवाल्याचं दुकान होतं, तिथे गेलो. उशीर झाला, 8:30 वाजले. बोनची खोली बंद झालेली होती. आम्ही हॉलमध्ये झोपायला गेलो. पहाटे 3:30ला त्यांनी खोलीचं दार वाजवलं. बो उठा, आम्हाला इंद्रायणीला स्नानाला जायचं, आमचं धोतर द्या. खुंटीवरचं धोतर घेतलं. त्यांच्या हातात देत असताना त्यांनी आम्हाला पहाटे विचारलं, बो पैसे किती लागले? 2002 साली त्या धोतरला दंड घालायला मला आठवते 1 रुपया 4 आणे म्हणजे ₹1.25 लागत होता. व ₹1.25 त्यांनी खिशातलं बरोबर ₹1.25 नाणं त्या कोपरीतून काढलं आणि हातावर टेकवत असताना म्हणाले, बुवा हे तुमचा ₹1.25 घ्या. घ्यायची हिंमत होईना म्हणून 2 पावले मागे आलो. त्यांनी असं वाक्य वापरलं देवा, मी मरेपर्यंत ते वाक्य कधी विसरणार नाही. ते म्हणाले, बो हा ₹1.25 घ्या, आता याच्याकरता मला पुन्हा जन्माला यावं लागेल, ते बंधन मला नको, तुमचं तुम्ही घ्या. बोने टाकून दिले, बोन निघून गेले. कसलं वैराग्य असेल तेव्हा. अशी माणसं पुन्हा मिळणार नाही. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांकरवी नजराना पाठवला आणि तुकोबरांनी तो परत फिरवला. शिवाजी महाराजांच्या मनामध्ये वेगळा शंका निर्माण झाली. कदाचित मावळ्यांच्या हातून मी नजराना दिला म्हणून महाराजांनी परत पाठवला असेल. आपण परीक्षा घेऊ. बरा तुकोबरांची परीक्षा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा घेतली आणि म्हणूनच परीक्षेत उत्तीर्ण झालेले महाराज त्यांच्या कीर्तनाला शिवाय वेडे होत होते. वेडे संन्यास घेण्याची वृत्ती झाली होती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची शब्दाच्या द्वारा. सकाळची वेळ, आता जिथे गाथा मंदिर आहे तिथे माशाचा डोह आहे, खड्डा आहे, त्याला माशाचा डोह म्हणतात. तिथे तुकाराम महाराज स्नानाला यायचे. आणि आता देहू गावामध्ये जी शिळा आहे ती शिळा पूर्वी तिथेच होती, गाथा मंदिरात. तिथे बसून तुकोबराय दिवस दिवस भजन करत होते. महाराज स्नानाला गेल्याबरोबर शिवांनी पाहिलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा माग काढत त्यांच्या मागे गेले. महाराजांची वृत्ती भजनामध्ये रंगलेली होती. त्यांच्या लक्षात नाही मागे कोण आहे पुढे कोण आहे, कारण कीर्तनाचा अंग कीर्तनाचा हो या अंग हरी रूप. अशा देभान विवर्जित असलेले महाराज स्नाना करता म्हणून आपले वस्त्र काढले, त्या शिळेवर ठेवले आणि तुकोबराय विरुद्ध दिशेला स्नान करता गेले. शोभांच्या लक्षात आलं तुकोबराय आपल्याला पाहत नाही, आता ही संधी आहे म्हणून आपल्या जवळचे हिरे माणिक मोती रत्न असे ओंजळभर घेतले आणि त्या शिळेवर ठेवले. आणि महाराज काय करतात हे पाहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज एका झाडाच्या आड लपून बसले.
तुकोबारा आलाय, स्नान झालं, शिळेवरचे कपडे घालताना त्यांनी ते हिरे माणिक ते रत्न पाहिलं, मनामध्ये खज्जील झाले. तुकोबारा ते वस्त्र घेतले आणि शिळेचा त्याग करून पुढे निघाले तर दगडाच्या शिळेला वाचा फुटली. दगडाला, ओ तुकाराम महाराज, अहो अर्ध आयुष्य तर माझ्या अंगावर बसूनच तुम्ही भजन केलंय. इथं शिळेवर बसत होतात ना तुम्ही, इथेच वस्त्र काढत होतात ना, मग असं काय घडलं का तुम्ही शिळेचा म्हणजे माझा त्याग करून निघून चाललात? असा काय अपराध केलाय मी? काय दोष आहे माझा तुमचा? सांगा. मग तुकोबारांनी उत्तर दिला, हो देवाचं चिंतन पवित्र जागेवर करावं लागतं. आतापर्यंत तुम्ही पवित्र होतात, पण हे हिरे माणिक तुमच्यावर ठेवल्यामुळे तुम्ही विटाळशी झालात आणि अपवित्र जागेवर देवाचं चिंतन घडत नाही, मन एकाग्र होत नाही. आजपासून मी तुमचा कायमचा त्याग करतो. आयुष्यात महाराज कोणा त्या शिळेवर बसले नाही देवा. गोमांसा समान तुका म्हणे आमाधन, किंवा सोने रुपयामा मृत्तिके समान, माणिक पाशान खडे जैसे. आणखीन एक छोटासा प्रसंग सांगतो, थोडं वचन करा विठाला. आळंदीला या, येथे अनेकांना माहित असेल, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांच्या साक्षात्काराने प्रख्यात झालेले साधू आहे. पुण्याला कधी जर गेला तर शेडगे विठोबा मंदिर आहे सदाशिव पेठेमध्ये. तिथल्या सावकाराने 100 वर्षापूर्वी एका मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलं. मोठ्या गंगागीर महाराजांच्या सप्त्यापेक्षा सगळ्यात मोठ्या सप्ताहाचं आयोजन त्यांनी केलं. महाराष्ट्रात असे काही सप्ते झाले. स्वामी बंकट स्वामी महाराजांच्या सान्निध्यात राहून श्रीकृष्णदास महाराज लोह यांनी एक मोठा सप्ताह केला. आम्ही पाहिलेला 1989 साली गुरुबरे धोंडा महाराजांनी रामसुखदासजींना बोलवून एक मोठा सप्ताह केला. तसं जोग महाराजांनी एक मोठा सप्ताह केला होता आपलं त्या सावकाराने. त्याची इच्छा होती जोग महाराजांचं कीर्तन शिवा आपल्या सप्त्यात असावी. का? ऐका. शाहू महाराज कोल्हापूरचे राजे झाले, त्यांच्या डोक्यावर छत्री ते छत्र धरलं ना, त्या दिवशी शाहू महाराजांनी जोग महाराजांचं कीर्तन ठेवलेलं होतं कोल्हापूर नगरीला. त्या सावकाराने विचार केला, शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीला शाहूंनी जोग महाराजांचं कीर्तन ठेवलंय, त्या जोग महाराजांचं कीर्तन जर आपल्या सप्त्यात झालं तर आपल्या सप्त्याची महाराष्ट्रात प्रसिद्धी होईल. त्याचा अशुद्ध हेतू होता, दुसरं काय त्याचं प्रेम काय नव्हतं, त्याला तेवढंच होतं. तो आला, जोग महाराज चोपड्यावर बसलेले होते. म्हणाले, जोग महाराज मी पुण्याला मोठ्या सप्ताहाचं आयोजन करतोय, शाहू महाराज येणार आहे, तुमची तारीख मला पाहिजे तेवढी तारीख द्या. आता पूर्वी या डायऱ्या वगैरे काय नव्हतं, त्या चोपड्या असायच्या. महाराजांनी चोपडे पहिले सांगितलं, हो तुम्ही जी तारीख सांगितली ना ती तर मी दुसऱ्या गावाला दिली, आता शेवा शिल्लक नाही. तो असा बहादर होता महाराज. तो म्हणाला, द्या की सोडून ती सेवा, आमचा मोठा सप्ताह आहे, आता आम्ही असतो बोलायला नको, द्या सोडून ती तारीख, या की आमच्याकडे. ते जोग महाराज होते, ते अगोदर म्हणाले, हे बघा देवाची सेवा आहे, ती किती मोठी आणि किती लहान मला माहित नाही, सेवा असते, मला तसं पाप करता येणार नाही. फार क्षमा मागून एक वाक्य बोलतो, फार क्षमा मागून. त्या सावकाराला आपल्या संपत्तीचा माज आलेला होता. लक्ष्मी संपन्न मनुष्य वेगळा आणि लक्ष्मीचा माज येणं वेगळं. लक्ष्मी संपन्न जरी मनुष्य असेल तरी देव त्याच्यावर कृपा करेल, कारण पैशाचा आणि देवाचा काही संबंध नाही, त्याच्यावर कृपा होईल. पण त्या संपत्तीचा उन्माद जर हृदयामध्ये आला तर आयुष्यभर जरी भजन पूजन केलं तर देव स्वप्नामध्ये सुद्धा संकेत म्हणून दर्शन देणार नाही. संपत्ती असावी, तिचा उन्माद नसावा. पण त्या सावकाराला उन्माद झालेला होता, त्याला साधूचं मोठेपण कळालं नाही. त्याने 100 वर्षापूर्वी असं खिशातलं 1 लाखाचं बंडल काढलं, जोग महाराजांच्या फक्त मांडीजवळ ठेवलं. सांगितलं, महाराज हे राहू द्या, संस्थेला कामाला येईल, फक्त तेवढी तारीख बदल करा. महाराज थोडे गरम झाले. महाराज म्हणाले, हे बघा पैशाने फार झालं तर देव प्रसन्न होईल, साधू नाही. ते उचला, माझ्या खोलीच्या बाहेर व्हा. त्याने ते घेतलं. देवा खोलीच्या बाहेर जाता जाता त्याला पुन्हा एक दुर्बुद्धी सुचली. त्याने असं वाक्य वापरलं, जोग महाराज
संधी गेलेली नाही. 1 लाख रुपये तुम्हाला सहज देणारा सावकार या महाराष्ट्रात पुन्हा मिळणार नाही. माझा ऐका, मी या कानाची त्या कानाला कळू देणार नाही. फक्त एवढं रक्कम ठेवा आणि तेवढी तारीख फक्त मला बदलून द्या, याच्या पलीकडे मला काही लागत नाही. मग महाराज गरम झाले, त्याच्या जवळ गेले, म्हणाले वेड्या, लाख रुपये देणारी सावकार या महाराष्ट्रात माझ्या घरापुढे उभे राहतील, पण आई तुझ्या लाख रुपयावर लात मारणारा पंढरीचा वारकरी विष्णू वाजो पुन्हा महाराष्ट्रात मिळणार नाही. याला वैराग्य म्हणतात. देखलिया धन मृत्यू के समान, 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 नवविध से ढोंग, नवविध से ढोंग, तरीत हाजिब सुख पावे, तरीत हाजिब सुख पावे, तरीत हाजिब सुख पावे, तरीत हाजिब सुख पावे, सुख पावे, सुख पावे. ज्ञानेश्वर महाराजांचे एकत्व मी सांगतो आणि या चरणाला इथे थांबतो. ऐकेचे का परलोकीचे, भोग पायी का झाली या इच्छेचे, परी भोगावया हे न रुचे मना माझी. अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागास वैराग्य म्हणतात. तुकोबराय सांगतात त्या वैराग्याला एक भाग्यशक्ती प्राप्त झाली. भाग्याचे अनेक प्रकार आहेत. 12 वाजलेत, याचं चिंतन करत बसेल ते वेळ जाईल. कर्माचं भाग्य वेगळं, अष्टांग योगाचं भाग्य वेगळं, ब्रह्मज्ञानाचं भाग्य वेगळं, भक्तीचं भाग्य वेगळं आणि वैराग्याचं भाग्य वेगळं. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात मला वैराग्य शक्तीला भाग्य प्राप्त झालं. पण कशामुळे, कोणामुळे? संत संग हाची लाग. लाग म्हणजे संबंध. माझे पुण्यशक्ती आणि भाग्यशक्ती एकरूप झाली. मला संतांचं दर्शन झालं आणि त्यांच्या संगतीत आल्यानंतर भाग्याला, वैराग्याला भाग्यशक्ती प्राप्त झाली. बैसता संताची संगती, कळू आले कमळापती, आपले कोणी तनवते निश्चय चित्ते दृढ झाला. असं हे कळालं ना, पण ते साधूंच्या संगतीमध्ये कळालं. महाराज सांगतो वैराग्याची भाग्य, संत संघाची लाग. का हो महाराज, त्या संतांचा सामान्य माणसाला काही उपयोग होतो का? काय संत समाजावर उपकार करतात, त्यांचा काय उपयोग होतो, याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात देतात. संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, विस्तार करत नाही, ऊन चटकत आहे.
संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. तुकोबराय संतांना दिव्याची उपमा देतात. आता विस्तार करायला नको. दिवा काय करतो? दिवा जसा अंधकाराचा नाश करतो आणि प्रकाश देतो ना, तसं संत अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतात, अज्ञानरूपी प्रकाश समाजापर्यंत पोहोचवतात. 4 पद्धतीने कृपा करतात संत देवा. शब्दकृपा, दृष्टिकृपा, स्पर्शकृपा आणि संकल्पकृपा, अशी 4 कृपा करतात. महाराज सांगतात संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. साधकाला पापापासून बाजूला करतात. समाजाला पाप होईल असं समाज घडवू देत नाही. संत समाजाला पापापासून बाजूला करतात. कोणतं पाप? पहिलं क्लबम्मा बक्षेत मांसाहार करू नका, सुराम्मा पिवे दारू पिऊ नका, असत्यम्मा वद खोटं बोलू नका, अहिंसा परमो धर्म, अहिंसेने जीवन जगा, धर्माचं पालन करा. राहू द्या. करे साधका निष्पाप. छोटासा प्रसंग सांगतो, थांबतो. मेवाड नगरीला संत श्रेष्ठ मीराबाई जन्माला आल्या. मीराबाईंचं चरित्र आमचे गुरुजी श्री नथुसिंग महाराज सांगायचे, जिच्या हृदयाला रजोगुणाने आणि तमोगुणाने कधी स्पर्शच केला नाही, अशी मीरा होते. पग घुंगारो बांध कर नाची रे, पग घुंगारो, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं सपने हरेगी उदासी रे, मैं सपने हरेगी उदासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. तिचा बाप विरोध करत होता. मीरा, तो राजाचे मुलगे, पायामध्ये चाळ बांधून असं विना हातामध्ये घेऊन नाचणं बरं नव. मीराबाईने काय सांगितलं माहिती? नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, मी हरे कोण गावात नाचुंगी. ती नको, बाप नको म्हणायचं, ते म्हणायचे मी नाचुंगी. काय करावं? भगवत समर्पण जीवन झालं होतं मीराबाईचं. वाड्यामध्ये शौचकूप होता. शौचकूपाची व्यवस्था करण्याकरता एक भंग्याचं कुटुंब होतं. बाप नव्हता, आई आणि मुलगा. ते शौचकूप स्वच्छ करत होते. मीराबाई एक दिवस शौचकूपातून ज्या वेळेला राजवाड्यात येऊ लागली, त्या मीराबाईला त्या भंग्याच्या मुलाने पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये वाईट वासना जागी झाली. हे बघा, इंद्रिय शास्त्रापेक्षा धारधारे देवा. संयम बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसापि करशती. जसा उंच पर्वतावरून घसरलेला दगड घरंगळ दरीतच जातो, तसं इंद्रियाच्युत झालेली माणसं नरकाशिवाय थांबत नाहीत. ते नरकालाच जाऊन पडतात. म्हणून इंद्रियांवर संयम असला पाहिजे. त्या मुलाने पाहिलं, त्याच्या मनात वाईट वासना आली. कसं तरी शौचालयाचं काम केलं, घरी गेला आणि झोपला. आई आली, बाळा जेवलास का? बोलतच नव्हता. आई म्हणाली, काय बिघडलं रे? आतापर्यंत चांगलं होतं, काय झालं? त्याने सांगितलं, आई मी मीराबाईला पाहिलं आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा झाली, लग्न करीन तर मीराबाईच्या बरोबरच, अन्यथा मरेल. पण आता दुसरं कोणाचं ऐकणार नाही. आईच्या अंगाला दरदरून घाम आला. बाळू, 4 भिंतीच्या आत बोललं हे बरं झालं. ती राजाची मुलगी मोठ्या मोठ्या राजकुमाराला सुद्धा स्वीकारित नाही. तिच्या बापाने ऐकलं तर शिरच्छेद करीन तुझा. काय तुझ्या मनात आलं? अरे तू एक सामान्य भंग्याचा मुलगा आहे. त्याने सांगितलं, आई ते काही असो, मी ठरवलंय लग्न करेल तर मीराबाईंशी तरच जगेल, ना तर असाच मरेल. पण आता बदलणार नाही. आईने विचार केला, बघू तर प्रयत्न करू.
राजवाड्यातून शौचकुपाला ज्या रस्त्याने जायची ना, ती आजी सकाळीची रस्ता स्वच्छ करायची, सडा सामार्जन करायची, फुलं टाकायची, अत्तर रोशन पडायची, अगरबत्ती लावायची आणि मीराबाईंची वाट बघायची. 8-10 दिवस झालं. मीराबाईंनी सांगितलं, ही एवढी उपचार पद्धती कशा करता, काय इच्छा आहे का? त्या म्हातारीने सांगितलं, अगोदर वचन द्या तरच सांगते, नाही तर नाही सांगणार. मीराबाईने अभय दिलं, चिंता करू नका, काय असेल ते मनमोकळ्याने बोला, माझ्या पुढे तुम्हाला अभय भिण्याचं कारण नाही. आणि मग म्हातारी जवळ गेली. मीरा, माझ्या मुलाने तुम्हाला पाहिलंय आणि तुमच्या बरोबर लग्न करण्याची त्यांना इच्छा झालेली आहे. मीराबाईने हसून उत्तर दिलं, एवढंच ना, बोलवा म्हणे त्याला. म्हातारी उड्या मारतच गेली. देवा बाळू चल, मीराबाई तुझ्या बरोबर लग्न करण्याकरता तयार आहे. तो मुलगा आला, मीराबाईंच्या समोर उभा राहिला. मीराबाईंनी विचारलं, माझ्याबरोबर लग्न करायचंय? त्याने मानेने होकार दिला. मग माझी एक अट आहे. काय? मी फोटो देते भगवान कृष्ण परमात्म्याचा, तू चरणापासून तर श्रीमुखापर्यंत आणि मुखापासूनच्या चरणारविंदापर्यंत 3 दिवस रात्रंदिवस त्याचं ध्यान करायचं. यत किंचित मन इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही. हे बघ, मला प्रत्येकाचं अंतर्मन कळत आहे. या भगवंताच्या चरणापासून यत किंचित जर मन बाजूला गेलं तर माझ्या कमरेच्या तलवारीने तुझा शिरच्छेद करेल. त्यांनी होकार दिला, तुम्ही सांगाल ते मी करेन, पण लग्न तुमच्याशीच करेन. महाराज मीराबाई होत्या, त्या हातामध्ये कृष्णमूर्ती दिली आणि स्पर्श कृपा केली, डोक्यावर हात ठेवला. मग काय, मग आता हात ठेविला नोय थापटीला जैसा. गुरुचा हात मस्तकावर बसला आणि तो मुलगा ध्यान करण्याकरता गेला तर त्याला दुसऱ्या दिवशी समाधी लागली. 3 दिवस झालं तो मुलगा समाधीतच होता. 4थ्या दिवशी मीराबाई आल्या, पाहतात तर तो समाधी मग्न झालेला आहे. मीराबाईंनी डोक्यावर थाप दिली, त्याला हलवलं, जाग केलं, सांगितलं, चल आपल्याला लग्न करायचंय. त्याने हात जोडले. आई, कुठे ती मागची घाणेरडी वृत्ती आणि कुठे दिलेला हा तुम्ही प्रेमानंद? आजपासून तुम्ही माझे सद्गुरू आहात. माझं जीवन तुमच्या चरणाजवळ समर्पित आहे. करे साधका निष्पाप, पापापासून प्रवृत्त करण्याची ताकद त्यांची. म्हणून महाराज सांगते, संत कृपेचे दीप करे साधका निष्पाप, ज्ञानेश्वर समापन्न झालेली 1 दिवसीय भगवत चिंतन सेवा. या सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाला आपण काही विचार करण्याचा जो केलेला अल्पसा प्रयत्न आहे, हा माझा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या दरबारात 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य प्राप्त झालं, आले या कपाळा थोडे बहु. जे विचार सद्गुरु कृपेने मला सुचले तो प्रसाद म्हणून मी आपल्या पुढे ठेवला आहे. जे योग्य आहे, आपल्या कल्याणाचं आहे आणि आपला उद्धार होणार आहे, ती शब्द सद्गुरु प्रसाद आहे. बोलण्याच्या ओघामध्ये जर आजागळ वाक्य गेलं असेल तर तो माझ्या निश्चित वाणीचा दोष. मातृपितृ अंतःकरणाने तो दोष माझ्या पदरात द्याल आणि मला क्षमा कराल, अशी सद्भावना व्यतीत करून झालेली चिंतन सेवा. अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबराय, विश्व गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज श्री तुकोबऱ्यांच्या चरणारविंदी समर्पण करत असताना त्र्यंबक राजाने निवृत्तीनाथाला प्रार्थना करूया, हे पंढरीनाथ या व्यक्तिमत्वाला आपल्या चरणाजवळ तत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्यसे शाश्वतम, ज्याला मोक्ष सिद्धी म्हणतात, ते आपण प्रदान करावी. भगवत कृपा झाल्यानंतर जीवन मरणाची एरधार संपते, ती पूर्ण व्हावी आणि जीवन परिपूर्ण व्हावं अशी प्रार्थना करून इथे थांबतो. या सेवेकरता मी मगाशी सांगितलं, मोठी मोठी मंडळी, आमच्या गुरु समान मंडळी या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण भगुरे गुरुजी आहेत, जगदाळे गुरुजी आहेत, अनेक काही महाराज मंडळी आहेत. इकडे कलेच्या क्षेत्रातील महाराज मंडळी आहेत. परिसरातील आपण कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, वारकरी संप्रदायातले आपल्या स्वतःच्या मुलापेक्षा या संप्रदायाची सेवा आणि या संप्रदायावर प्रेम करणारे आपण सर्व भगवत भक्तवृंद आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणी राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आपणा सर्वांच्या चरणारविंदी कोटी कोटी अभिवादन आणि हृदयपूर्वक वंदन करून आता आपण सगळी ते श्रद्धांजली देण्याकरताच आलेला आहात. गीते कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आणि सम्मिलित होण्याकरता आलात. आता प्रत्येकाला माईक दिला तर ते संध्याकाळ होईल
आणि आलो तो आपण त्याच्याकरता. मग काय करायचं? वारकरी संप्रदायामध्ये सामुदायिक श्रद्धांजली समर्पण करण्याची परंपरा आहे आणि पद्धती आहे. आता आपण आलात ना, त्यांच्याकरता आलात, एवढे 2 तास इथे बसलात. आता फक्त 1 मिनिट सर्वांनी वर हात करून एकदा भगवत भजन करू आणि श्रद्धांजली समर्पण करू. थांबू. हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कुंडली कमलदा हिमघोष. तू का प्रेम नाच गाए तुका तुका गानियात विरोध जाए गानियात विरोध जाए संत रूपे जे दीपक संत रूपे दीपक
यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित सर्व शोकाकुल जनसमुदाय, आज या ठिकाणी जो कार्यक्रम संपन्न झाला, ज्यांच्या पुण्यस्मरणार्थ संपन्न झाला, त्यांच्याबद्दल काही बोलणं या ठिकाणी उचित आहे. परंतु मी एकच अनुमान या ठिकाणी लावणार आहे की ज्यांचं पुण्यस्मरण संपन्न करायचं, ज्यांचं पुण्यस्मरण साजरं करायची वेळ ज्या वेळेला आली आणि आमचे गणेश तात्यांनी ज्या वेळेला सूचना मांडली, त्यावेळेला त्यांनी कल्पना मांडली
की आपल्याला चत्तर शास्त्रींचं कीर्तन पाहिजे. गुरुजी, रविदास महाराज, नितीन महाराज गायला वाजवायला पाहिजे. त्यांना म्हटलं या सगळ्यांची जोड जर झाली तर खरोखर ज्यांचं श्राद्ध आहे ते अतिशय पुण्यवान आहे. आणि खरोखर बाबांना फोन केला. बाबांची तारीख योगायोगाने खाली होती. त्याच दिवशी माझा विश्वास बसला की ज्यांचं श्राद्ध आहे ती व्यक्ती पुण्यवान आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आदरणीय रविदास महाराज जगदाळे यांना कॉल केला. महाराजांची देखील तारीख त्या ठिकाणी खाली होती. त्यानंतर नितीन महाराजांना फोन केला. नितीन महाराज देखील खाली होते. आणि अगदी वेळेवर, स्वाभिमानानं सांगतो, अभिमानानं सांगतो, अगदी वेळेवर ज्यांना आम्ही निमंत्रण दिलं, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक आतुर आहे, असे आदरणीय महेश्वरजी महाराज भगोरे गुरुजी यांना अगदी वेळेवर निमंत्रण दिलं. एक 4-5 दिवसापूर्वी आमच्या गणेश तात्यांनी सांगितलं की गुरुजी जर आले तर अजून हा कार्यक्रम भारी होईल. गुरुजींना सहज कॉल केला. गुरुजींना म्हटलं गुरुजी 9 तारखेला कीर्तन आहे आणि आमच्या गणेश तात्यांची इच्छा आहे. गुरुजींनी होकार दिला आणि गुरुजी अगदी वेळेत या ठिकाणी हजर झाले. खरोखर या सर्व गोष्टी घडल्या. हा घटनाक्रम जर पाहिला तर खरोखर ही व्यक्ती अतिशय पुण्यवान होती. तेव्हा आदरणीय कैलासवासी बाबुराव महादू गीते यांना मी मनापासून भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांचं या परिवाराच्या वतीनं मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे महेश्वरजी महाराज भगोरे गुरुजी, आदरणीय रविदास महाराज, आदरणीय नितीन महाराज, आदरणीय गोरक्षनाथ महाराज कासार, आदरणीय आमचे मित्र महेश महाराज गोगळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी ही जी मुलं टाळ घेऊन उभी आहे, वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी, या संस्थेचे संस्थापक आदरणीय आमचे मित्र राहुल महाराज डुंबरे, त्याचप्रमाणे सर्व त्यांचे विद्यार्थीवृंद यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या गीते परिवाराचे स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मार्गदर्शक माधव महाराज घोटेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना मी विनंती करतो त्यांनी श्रद्धांजलीपर अगदी 2 शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करावं.